सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या फ्लाय हाय फाउंडेशनच्या वतीने आज कार्निवल 3.0 या शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित या शैक्षणिक मेळाव्यामध्ये उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या प्रसंगी सचिन कोतकर, सौ वैशाली कोतकर, माजी नगरसेविका लताताई शेळके, जालिंदर बोर्डे, निर्मल मुथा, मंजू मुथा यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती। विविध क्षेत्रात काम करण्याची इच्छा लहानपासूनच अनेक विद्यार्थ्यांची असते, त्यामुळे या वयातच विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्राचा अनुभव घेता यावा याकरता या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, प्रेस, डान्स, फॅशन तसेच कुकिंग असे विविध स्टॉल उभारण्यात आले होते। उपस्थित विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डॉक्टर, इंजिनियर, पोलीस बनण्याचा आनंद लुटला। लहान विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली होती। विद्यार्थ्यांसोबत पोलीस होऊन तसेच रेडिओवर आरजेची भूमिका सादर करत आमदार संग्राम जगताप यांनी फ्लाय हाय फाउंडेशनच्या या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केल्या। वेलकम टू कार्निवल 3.0 लाइव फ्रॉम फ्लाय हाय फाउंडेशन, फ्लाय जर्नी रेडियो स्टेशन, योर हब फॉर लर्निंग, फन अँड कम्युनिटी। थँक यू। माजी आमदार अरुण काका जगताप यांनी सुद्धा या 3.0 शैक्षणिक उपक्रमास्थळी हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। फ्लाय हाय फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। फ्लाय हाय फाउंडेशनच्या वतीने जे कार्निवल इथे आयोजन केलं आहे त्यासाठी मुलांसाठी केलेलं कार्निवल हे आहे। ज्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे मुलं खूप मेहनत घेत आहेत आणि खूप मेहनतीने हे कार्निवल त्यांनी अरेंज केलं आहे। त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी हे मुलं हे कार्निवल अरेंज करतात, तर मॅक्झिमम नगरमधल्या लोकांनी या मुलांना सहकार्य करावं आणि अशाच उपक्रमांसाठी त्यांना प्रोत्साहन देत राहावं। मुलांना खूप खूप बेस्ट विशेस। असंच खूप मोठ्या लेवलवर हे काम व्हावं आणि परत एकदा कोतकर परिवाराच्या वतीने आणि सर्व जे फ्लायचे विद्यार्थी आहेत आणि जे सहकारी आहेत, जे फ्लायचं काम करतात, त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। वतीचे सर्व सहकारी यांनी जो काही लहान मुलांसाठी चांगला उपक्रम चालू केला, ह्या उपक्रमाला बरेच नगरमधले बरेच नागरिकांनी व मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। त्यासाठी आमचं कोतकर कुटुंबीय व मुथा फॅमिली व बाकी सर्व परिवार यांच्या वतीने मी स्वतः शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा, ज्याला काय आमच्या पद्धतीने आमचं सहकार्य लागेल व नगरमधले सर्वच लोकांनी त्याला सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो व फ्लाय फाउंडेशनला आमच्या वतीने शुभेच्छा देतो। तर फ्लाय हाय फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांसंदर्भात गौरी मुथा हिने अधिक माहिती दिली। हेलो एवरीवन, मैं गौरी मुथा फ्लाय फाउंडेशन से बात कर रही हूँ। फ्लाय फाउंडेशन में आज था कार्निवल 3.0, जिसमें हमने बहुत सारे गेम्स रखे थे और गेम्स के साथ साथ हमने एक न्यू कॉन्सेप्ट शुरू किया है जो है फ्लाइजेनिया। फ्लाइजेनिया के अंदर बच्चों को बहुत एक्सपोजर मिलता है क्योंकि वो अलग अलग करियर्स और प्रोफेशंस को एक्सप्लोर कर सकते हैं। जैसे हमने एक हॉस्पिटल बनाया है, एक पोस्ट ऑफिस बनाया है, एक पुलिस स्टेशन बनाया है और इस सब और बहुत सारी चीज़ें बनाई हैं। इन सब स्टेशन में वो जा सकते हैं और उसके रिलेटेड एक्टिविटीज़ कर सकते हैं। जैसे जो हॉस्पिटल में जाते हैं उन्हें हम सर्जरी करने लगा रहे हैं और डेंटल केयर करने लगा रहे हैं। जो पोस्ट ऑफिस में जा रहे हैं हम उन्हें पार्सल्स डिलीवर करने लगा रहे हैं। हर एक करियर के लिए हम एक अलग अलग एक्टिविटी ऑर्गेनाइज कर रहे हैं। इसके साथ साथ हमने बाहर बहुत सारी गेम्स रखी है जो हमारे एनजीओ के बच्चे चला रहे हैं। हमारा एनजीओ फ्लाय फाउंडेशन 4 साल पहले शुरू हुआ था, जिसमें हम अंडर प्रिविलेज्ड बच्चों को रोज़ पढ़ाते हैं। हम उन्हें मैथ्स, इंग्लिश और साइंस के साथ साथ एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जैसे ड्राइंग, गेम्स, उसके साथ साथ पार्लर कोर्सेज, मेहंदी आर्ट, ये सब में भी एडुकेट करते हैं। तो अगर आपके आसपास कोई होगा जो सच्ची में पढ़ना चाहता है लेकिन उसके पास रिसोर्सेज नहीं है, तो आप प्लीज़ हमें कांटेक्ट कीजिए और इस प्रोग्राम में जितने भी पैसे इकट्ठा होंगे वो सारे इन बच्चों की पढ़ाई के लिए यूज़ होंगे। थैंक यू।